सभी कविताएं पढ़ रहे थे तो आशा मैम बैठी थी वहां पे। उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा, तुम भी कविता पढ़ोगे? मैंने कहा हाँ। मराठी मध्ये? मैंने कहा हाँ। आशा मैम म्हटले तौबा तौबा। At the Abhijat book exhibition held at Shivaji Park, Dadar, organized by the Maharashtra Navnirman Sena, Marathi celebrities were felicitated by Raj Thackeray on the occasion of Marathi Bhasha Divas. Several renowned personalities from different fields participated in the event, including Sonali Bendre Behel, Vicky Kaushal, Javed Akhtar, Ritesh Deshmukh, and Asha Bhosle. These luminaries also recited poetry, celebrating the beauty and significance of the Marathi language. नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. खरं सांगू तर खूप नर्वस फील करतोय मी. नाही, मी मराठी बोलू शकतो. 10वी पर्यंत शिकली आहे मी मराठी. 10वी मध्ये मराठीमध्ये जास्त मार्क्स आले होते, इंग्लिश मध्ये कमी आले होते. पण इतकी छान नाही है तो भूल चूक माफ. पण जावेद साहब के बाद यहाँ पे आना आणि ते पण मराठी में कविता पढ़ना, मतलब मेरे जिंदगी का सबसे नर्वस मोमेंट है ये. सो प्लीज भूल चूक माफ करना. नॉन महाराष्ट्रियन होकर, जिसकी पैदाइश महाराष्ट्र में हुई हो, जिसकी शिक्षा महाराष्ट्र में हुई है, जो काम महाराष्ट्र में करता है, उसका आज इस मंच पर होना शिवाजी पार्क पे मराठी भाषा दिवस पर मेरे लिए बहुत मान की बात है. और खरच खूब धन्यवाद राज ठाकरे सर मुझे ये मान देने के लिए. मैं यहाँ बैठा था और सभी कविताएं पढ़ रहे थे तो आशा मैम बैठी थी वहां पे. उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा, तुम भी कविता पढ़ोगे? मैंने कहा हाँ. मराठी मध्ये? मैंने कहा हाँ. आशा मैम म्हटले तौबा तौबा. कोशिश करूंगा मैम. कविता का नाम कणा. और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में, मैंने पूछा कौन सी कविता सर? उन्होंने कहा कुसुमाग्रज की कविता है कणा. मैंने कहा सर आई एम सॉरी, पर कणा का मतलब क्या होता है? उन्होंने कहा स्पाइन. छावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समझा है. कणा. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूळ वेझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कार भाडणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिकलगाल खाडतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. धन्यवाद. विंदा करंदीकरांची देणाऱ्यांनी घेत जावे ही कविता त्यापैकी एक आहे. ही कविता म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक मनाची अवस्था आहे, जगण्याचं एक दृष्टिकोन आहे. आणि जसं जसं आयुष्य समृद्ध होत जातं तसं तसं ह्या कवितेचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. म्हणूनच आज मला ही कविता तुमच्यासमोर सादर करायची आहे आणि मला खात्री आहे हे शब्द
तुमच्या हृदयात नक्कीच घर करतील. घेता, कवी विंदा करंदीकर. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामच्च्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ये वक्त क्या है? ये क्या है आखिर के जो मुसलसल गुजर रहा है? ये जब न गुजरा था तब कहां था? कहीं तो होगा. गुजर गया है तो अब कहां है? कहीं तो होगा. कहां से आया, किधर गया है? ये कब से कब तक का सिलसिला है? ये वक्त क्या है? ये वाकये, हादसे, तसादुम, these incidents, these accidents, these conflicts, every pain, every pleasure, every happiness, every sadness, every sorrow, every joy. ये वाकई हादसे, तसादुम, हर एक गम और हर एक मसरत, हर एक अज़ियत, हर एक लज्जत, हर एक तबस्सुम इस्माइल, हर एक आंसू, हर एक नगमा, हर एक खुशबू, वो जख्म का दर्द हो कि वो लम्स स्पर्श का जादू, खुद अपनी आवाज हो कि माहौल की सदाएं, ये जहन में बनती और बिगड़ती हुई फजाएं, ये फिक्र में आए जलजले हों कि दिल की हलचल, तमाम एहसास, सारे जज्बे, ऑल फीलिंग्स, ऑल इमोशंस, ये जैसे पत्ते बहते पानी की सतह पर जैसे तैरते हैं, अभी यहां है, अभी वहां है और अब है ओझल. दिखाई देता नहीं है लेकिन ये कुछ तो है जो कि बह रहा है. ये कैसा दरिया है? किन पहाड़ों से आ रहा है? ये किस समंदर को जा रहा है? ये वक्त क्या है? कभी कभी मैं ये सोचता हूं कि चलती गाड़ी से पेड़ देखो तो ऐसा लगता है दूसरी समझ जा रहे हैं. कभी कभी मैं ये सोचता हूं कि चलती गाड़ी से पेड़ देखो तो ऐसा लगता है दूसरी समझ जा रहे हैं, मगर हकीकत में पेड़ अपनी जगह खड़े. तो क्या ये मुमकिन है? सारी सदियां कतार अंदर कतार अपनी जगह खड़ी हो, ये वक्त साकित हो और हम ही गुजर रहे हों. इस एक लम्हे में सारे लम्हे, तमाम सदियां छुपी हुई हो. न कोई आइंदा न गुज़िश्ता. जो हो चुका है वो हो रहा है, जो होने वाला है हो रहा है. मैं सोचता हूं कि क्या ये मुमकिन है, सच ये हो कि सफर में हम हैं, गुजरते हम हैं, जिसे समझते हैं हम गुजरता है वो थमा है. गुजरता है या थमा हुआ है, इकाई है या बटा हुआ है मुंजमद या पिघल रहा है. किसे खबर है, किसे पता है ये वक्त क्या है. थैंक यू. मी जी आज इथे कविता सादर करणार आहे ते माझे मित्र वैभव जोशी, आपण म्हणायचं त्यांची एक कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे जय हे. आपण सर्वच चित्रपट पाहायला जातो आणि चित्रपट पाहताना पडद्यावरती राष्ट्रगीत सुरू झाल्यावर काय होतं त्याबद्दल ही कविता आहे. पडद्यावर राष्ट्रगीत दिसते, उभे राहतो आम्ही. कुणी सुरुवातीला उठतो, कुणी हळूहळू सावरतो. सावधान समजत नाही, विश्राम आठवत नाही.
मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही ओळी, व्हायब्रेटवर थरथरतो मोबाईल त्याच वेळी. कुणी आर्त मनाने गातो, आवाज वाढवतो थोडा. कुणी आर्त मनाने गातो, आवाज वाढवतो थोडा. वळतात शेकडो माना, हा कोण असावा वेडा. वळतात शेकडो माना, हा कोण असावा वेडा. जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही. जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही. तो मुक होऊन जातो, मग पुढे पाहतो आम्ही. तो मुक होऊन जातो, मग पुढे पाहतो आम्ही. हे सिंध कुठे आहे हो, उत्कल की उच्कल बंगा. आधी यमुना येते ना, का विंध्य हिमाचल गंगा. कोणी लिहिले आहे हो, बायको विचारत असते. कोणी लिहिले आहे हो, बायको विचारत असते. ताज्या वेफरचे पाकिट हातात कुरकुरत असते. उत्सुकता पूर्ण शिगेला, पिक्चरची वेळा आली. उत्सुकता पूर्ण शिगेला, पिक्चरची वेळा आली. जय हे होताच पटापट, बसतो आम्हीही खाली. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. ही ॲड कशाची होती, विकले कोणी कोणाला. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. ही ॲड कशाची होती, विकले कोणी कोणाला. कुरवाळत म्हणतो डॅडी. कुरवाळत म्हणतो डॅडी, माय पुअर इनोसेंट एंजल. कुरवाळत म्हणतो डॅडी, माय पुअर इनोसेंट एंजल. अँथम म्हणतात ह्याला, अँथम म्हणतात ह्याला, पण ही भारतवाली जिंगल. अँथम म्हणतात ह्याला, पण ही भारतवाली जिंगल. भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही. भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही. पडद्यावर राष्ट्रगीत दिसते, उभे राहतो आम्ही. धन्यवाद. ही गझल तुम्ही ऐकली असेल, बऱ्याच वर्ष ऐकली असेल, पण तुम्ही त्याच्या अर्थाकडे किती गेलात हे मला माहिती नाही. सगळेच लोक कवितेचा अर्थ शोधत बसत नाहीत, आवाजावर और गाण्यावर निघून जातात. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. मिटले चुकून डोळे, हरवून रात गेली. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे. उसवून श्वास माझा, उसवून श्वास माझा. फसवून फसवून रात गेली. केव्हा तरी पहाटे उरले उरात काही आवाज चांदण्यांचे. उरले उरात काही आवाज चांदण्यांचे. आकाश तारकांचे उचलून रात गेली. अजूनी सुगंध येई दुलईस मोगरीचा. अजूनी सुगंध येई दुलईस मोगरीचा. गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली. अजूनी कुशीत नाही ती चंद्रकोर माझी. अजूनी कुशीत नाही ती चंद्रकोर माझी. हलकेच कूस माझी बदलून रात गेली. केव्हा तरी पहाटे
उलटून रात गेली. स्मरल्या मला न तेव्हा, स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीत पंक्ती स्मरल्या मला ना तेव्हाच गीत पंक्ती. मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली. मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली. केव्हा तरी पहाटे. मराठी भाषा इतकी लवचिक आहे, इतकी गोड आहे. मधाचा थेंब जसा कानात पडावा तसा तो ओघळत ओघळत हृदयापर्यंत जाऊन पोचतो, अशी ही भाषा आहे. या भाषेला दुधारी तलवार पण आहे. आणि या भाषेचं अवधान जर नाही ठेवलं तर कुठला कुठे अर्थ निघून जातो आणि व ऱ्हस्व दीर्घ सगळं बघावं लागतं. चार 5 दिवसापूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ते एकदम म्हणजे असे उत्साहात होते, फार उत्साहात होते ते. आणि ते मला म्हणाले की आशा दे म्हटलं काय. त्यांचा तो आवाज एकदम खोगरा आणि घरगरीचा तो ठाकरे आवाज. त्या आवाजात त्यांनी म्हटलं आशाताई, मला तुम्ही 27 तारखेला काही झालं तरी संध्याकाळी 6 वाजता हव्यात. 60 वर्ष उशीर झाला बरं का. तर मग त्यांनी म्हटलं हो नाही हो, ते काय ना मी काव्याचं हे करतोय, तर त्यावेळेला तुम्ही गद्य काव्य तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्ही जरूर यायला पाहिजे तिथं. बरं म्हटलं मी येते. मी आजारी होते तरीसुद्धा मी म्हटलं राजसाहेबांना नाही कसं म्हणायचं. ज्या माणसांनी माझ्या बंगल्यामध्ये एका दिवसात एवढी मोठी शिवाची पिंडी आणून बसवली, त्या माणसाला मी काय नाही म्हणू. ज्या माणसांनी कुठं जेवण मिळत नसताना 15 मासे एवढे मोठे मोठे पॉपलेट माझ्याकडे पाठवून दिले, त्याला मी काय नाही म्हणू. तो दोस्त आहे आणि दोस्ताला कोणी नाही म्हणतं का. नाही, तसे ते दोस्त आहेत माझे. त्यामुळं मी आज इथं आहे. माझी तब्येत बरी नाही आहे तरीसुद्धा मी आलेले आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी मला चुकून इथं बोलवलेलं असावं घाईघाईमध्ये. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.